दिव्यांगजनाला मागच्या 2 महिन्यामध्ये पेन्शन मिळालेली नाहीये. प्रत्येक दिव्यांगजन पेन्शन मिळण्यासाठी धडपडतोय. 2-2 महिने जर दिव्यांगजनाला पेन्शन मिळालं नाही तर दिव्यांगजनांनी जीवन कसं जगायचं? हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या खऱ्या दिव्यांगजनासमोर आहे. खास करून त्या दिव्यांगजनासमोर ज्याची टक्केवारी खूप जास्त आहे, अशा दिव्यांगजनासमोरचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याच्याच बरोबर दिव्यांग सहाय्यक पोर्टल, त्या पोर्टलवरची नोंदणी, त्या पोर्टलवर येणाऱ्या अडचणी, त्या पोर्टलवर तात्पुरत्या दिव्यांगाची नोंदणी न होणं. ठीक आहे, महाराष्ट्र शासनाला जर वाटत असेल की नाही तात्पुरते दिव्यांग ज्यांना की पुढं कायम दिव्यांगत्व येऊ शकतं किंवा त्यांचं दिव्यांगत्व कायम होऊ शकतं, अशा दिव्यांगजनाला पण सवलत द्यायची आहे, तर त्या दृष्टीने जे काही तुम्हाला करायचंय महाराष्ट्र शासन म्हणून, त्या दृष्टीने उपाययोजना करून दिव्यांगजनाला ह्या पेन्शनसाठी रखडत ठेवू नका. आणखीन आता या विषयावर बोलायचं म्हणलं तर प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चूभाऊ कडू, दिव्यांग हितासाठी आणि नंतर पुन्हा शेतकरी हितासाठी झटणारे बच्चूभाऊ कडू, आंदोलन उपोषण करणारे बच्चूभाऊ कडू हे आता शिवसेनेत आलेले आहेत आणि शिवसेनेचे एक नेते म्हणून आणि परवा विधान परिषदेचे शिवसेनेचे आमदार म्हणून पण ते शिवसेनेचे एक प्रमुख घटक म्हणून त्या ठिकाणी झालेला आहे. जो माणूस दिव्यांगजनासाठी इतकी मेहनत करतो पण सत्तेत नव्हता, तो माणूस आता सत्तेत आलेला आहे. त्याच्यामुळं बच्चू कडू यांच्याकडनं मात्र दिव्यांगजनाच्या खूप जास्त अपेक्षा आहेत. बच्चू कडू यांनी वारंवार दिव्यांगजनाची पेन्शन 6,000 व्हावी याच्यासाठी आवाज उठवलेला आहे, याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे. आणि होऊ शकतं प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार जी 2,500 पेन्शन झाली ती बच्चू कडू यांच्यामुळे झाली. आनंदाची गोष्ट आहे. जर ती 2,500 पेन्शन बच्चूभाऊ यांच्यामुळे झाली असेल तर आता मात्र ताबडतोब पुढच्या 1-2 महिन्यामध्ये दिव्यांगजनाला 6,000 पेन्शन करण्यासाठी सरकारमध्ये असलेलेच बच्चू कडू यांनी मात्र तळमळीच्या प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. पुढच्या 1-2 महिन्यात दिव्यांगजनाला 6,000 पेन्शन करून द्यावे. एक दुसरी गोष्ट, दिव्यांगजनाचं कर्ज, दिव्यांगजनाची सरसकट व्यवसायासाठी घेतलेली कर्ज माफी करावी. हा विषय अनेक वेळा बच्चू कडू यांनी उचलला, अनेक वेळा या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये त्या विषय बोललेले आणि आता परत बच्चू कडू हे सरकारचा घटक आहेत, बच्चू कडू हे सरकारचे आमदार आहेत. मात्र आता त्यांना हे कर्ज माफी करण्यासाठी कुठलीही अडचण नसावी. मंत्रालयामधील सर्व मीटिंग मध्ये बसून या सगळ्या गोष्टी जर मांडल्या तर दिव्यांगजनाचं कर्ज नक्कीच माफ होईल. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, बोगस दिव्यांग हा विषय. बच्चू कडू यांनी 2024 मध्ये ज्यावेळेस दिव्यांग मंत्रालय झालं आणि बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाचा प्रभार होता, त्यावेळेस बच्चू कडू यांनी यादी प्रकाशित केली होती बोगस दिव्यांगाची. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ती यादी होती. त्या यादीनुसार सर्व कलेक्टर, जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये आंदोलन उपोषणाचा इशारा पण दिला होता. हे सगळं झालं नेमकं त्या यादीचं पुढं काय? त्या यादीमधील किती बोगस दिव्यांगाचा शोध लागला, किती बोगस दिव्यांगाचं UDID प्रमाणपत्राची खात्री केली गेली, किती बोगस दिव्यांगाची दिव्यांगत्व टक्केवारीची खात्री केली गेली, हा विषय गुलदस्त्यातच आहे. आणि त्याचबरोबर तुकाराम मुंढे ज्या दिवशी दिव्यांग मंत्रालयाचे सचिव झाले होते त्या दिवशी त्यांनी जे बोगस दिव्यांग शोध मोहिमेसाठीचं हत्यार उपसलं, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि इतर सर्व विभागामध्ये बोगस दिव्यांग शोध मोहीम सुरू झाली. अनेक प्रकारचे त्याच्याबद्दलच्या चौकशा, तपासण्या, फेरतपासण्या याच्यासाठीच्या सगळ्या हालचाली झाल्या. नेमकं या सप्टेंबर ते त्यांची बदली होईपर्यंत या सगळ्या हालचालीमध्ये नेमके किती बोगस दिव्यांग समोर आले, त्यांची यादी कुठे, त्याच्यामधले कोणते दिव्यांग कोणत्या कोणत्या जिल्ह्यातले, ही मात्र गोष्ट सर्व खऱ्या दिव्यांगजनाच्या समोर आणण्याचं काम बच्चू कडू यांनी करावं. जसं त्यांनी 2024 मध्ये एक यादी आणली होती, एवढे सगळे बोगस दिव्यांग आहेत, अशाच प्रकारची यादी सध्या समोर आणावी. नेमकं यांच्या पुढं यांच्यावर कोणती कारवाई झाली, निलंबन वगैरे या सगळ्या गोष्टीला काही महत्व नाहीये. त्या ठिकाणी बडतर्फीच व्हायला पाहिजे आणि कलम नंबर 91 नुसार त्यांना जेल व्हायला पाहिजे. नेमकं याच्यासाठी सरकारने आतापर्यंत कोणते कोणते पावलं उचलले हे पण समोर येणं जरुरी. आणि बच्चू कडू यांनी जे पब्लिश केली होती यादी 2024ची, त्या यादीमधील किती बोगस दिव्यांगांना सजा झाली, किती दिव्यांग जेलमध्ये गेले, किती बोगस दिव्यांगावर कलम नंबर 91 नुसार कारवाई झाली, हे पण समोर येणं जरुरी. त्याचबरोबर सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे दिव्यांगाच्या टाळवरचं लोणी खाण्यासाठी काढलेल्या संस्था. नाही, बऱ्याच संस्था चांगलं काम करतात, पण जेव्हा तुकाराम मुंढे सचिव होते त्यांनी या सगळ्या गोष्टीत भाग घेतला, या सगळ्या गोष्टीची छाननी केली, त्यावेळेस असं कळलं की 1100च्या आसपास संस्था आहे बोगस आहे. मग नेमकं त्या संस्थांचे नावं कुठे आहेत, त्या कोण संस्था, त्याच्याबद्दलची काय चौकशी झाली, त्यांचे ऑडिट आहेत का, नेमकं या सगळ्या गोष्टी पण बच्चू कडू यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन
याचा निपटारा करावा, याचा छडा लावावा आणि ज्या बोगस संस्था आहेत त्यांना मात्र खड्यासारखं उचलून बाजूला काढावं. आणखीन एक गोष्ट आहे, नागपूरचं अधिवेशन असो, मुंबईचं अधिवेशन असो, या सगळ्या अधिवेशनामध्ये काही आमदार, काही मंत्री उठतात, बोगस दिव्यांगाबद्दलचे प्रश्न विचारतात, संबंधित मंत्री त्याला उत्तर देतात, आम्ही कारवाई करू, कडक कारवाई करू म्हणतात. नेमकी कोणती कारवाई झाली, कधी झाली, नेमकं कोणाकोणाला बडतर्फ केलं, नेमकं पुढं काय, कलम नंबर 91 नुसार कोणावर गुन्हे दाखल केले, या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा मात्र खऱ्या दिव्यांगजनाच्या समोर, कारण जनता आहे, जनतेने, सरकारने काय काय केले जनतेसमोर यायला पाहिजे. खास करून दिव्यांगजनाचा विषय म्हणून या सगळ्या गोष्टी खऱ्या दिव्यांगजनाच्या समोर आणून देण्याचं काम बच्चू कडू हे करतील. एसटी महामंडळामध्ये अनेक बोगस दिव्यांग आहेत, चिरीमेरी देऊन 1500 ते 2500 रुपयापर्यंत पैसे देऊन ते UDID कार्ड खोटेपर्यंत जातात. त्या कार्डच्या जोरावर ते बिंदास 25% प्रवास करतात, शासनाचं करोडोचं नुकसान करतात. याच्याबद्दल अनेक वेळा आवाज उठवला गेला, पण नेमकं याच्याबद्दल झालं काय, ही नेमकी कोणती गँग आहे, ही नेमकी कोणती टोळी आहे की हे असे सगळे UDID कार्ड तयार करते. आणि आता मात्र बच्चू भाऊ ज्या पक्षाचे नेते आहेत, ज्या पक्षाचे आमदार आहेत, त्याच पक्षाचे मंत्री हे एसटी महामंडळाचे आहेत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी बसून बोगस दिव्यांग एसटी मध्ये फिरणारे यांचा नेमका कसा शोध घेतला जाईल, त्यांचा पायबंद कसा केला जाईल, त्यांना खतपाणी घालणारे, त्यांना मदत करणारे यांच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाईल, जेणेकरून की खऱ्या दिव्यांगजनाला न्याय मिळेल आणि एसटी महामंडळाचं करोडो रुपयाचं नुकसान टळेल. या गोष्टी, या दृष्टीने पण बच्चू कडू यांनी प्रामाणिक आणि मेहनतीने प्रयत्न करणं जरुरी आहे. म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये मात्र दिव्यांगजनाला, महाराष्ट्रातील दिव्यांगजनासाठी एक वेगळं चित्र होईल. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, रेशनसाठी पण अनेक दिव्यांगजनांना त्रास होतो, त्यांना हेलपाटे मारावं लागतात, त्यांना अपमानाची वागणूक मिळते. आणि बच्चू कडूंनी या गोष्टीमध्ये मग दिव्यांगजनाचे पालनहार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, दिव्यांगजनाच्या प्रत्येक अडचणीमध्ये काम येणारा नेता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, त्या बच्चू कडू यांनी मात्र या सगळ्या दिव्यांगजनाच्या अडचणीमध्ये काहीतरी ठोस पुढच्या 1-2 महिन्यात करणं ही दिव्यांगजनाची गोळ्या साध्या खऱ्या दिव्यांगजनाच्या अपेक्षा आहे. खोटारड्याचं मी काय बोलत नाही, खोटारडे कुठं कसे जुगाड लावतात याच्याबद्दल बोलत नाही. आणखीन एक गोष्ट आहे, तुकाराम मुंढे साहेबांच्या काळामध्ये ज्या बोगस दिव्यांगाच्या याद्या समोर आल्या, ज्यांच्यावर कारवाया झाल्या, त्याच्यातले अनेक बोगस दिव्यांग कोर्टामध्ये गेले, कोर्टामध्ये त्यांनी त्यांची बाजू मांडली, कोर्टाने काही ठिकाणी स्टे दिला. नेमकं या बोगस दिव्यांगांना सजा मिळण्यासाठी शासन म्हणून मात्र शासनाने त्या बोगस दिव्यांगाच्या विरोधात खंबीर उभा राहणं जरुरी आहे. आणि कडू साहेब, आपली तर प्रहार संघटना आहे, आपली संघटना पण जर त्या ठिकाणी खऱ्या दिव्यांगजनाच्या बाजूने किंवा शासनाच्या बाजूने एक भाग घेत असेल तर मात्र बोगस दिव्यांग जे काही कोर्टामध्ये गेलेले किंवा जे काही झालेले यांच्यावर मात्र नक्कीच मोठी कारवाई करता येईल. त्यांची बडतर्फी करता येईल, निलंबन नाही, बडतर्फी करता येईल आणि त्यांच्यावर कलम नंबर 91 नुसार गुन्हे दाखल करता येईल. हे जर झालं तर महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य बनल. अरे यार, लाईनीने 1000-1500 बोगस दिव्यांगावर गुन्हे दाखल झाले कलम नंबर 91 नुसार. ही मात्र महाराष्ट्रासाठी, ज्या महाराष्ट्राने पहिलं दिव्यांग मंत्रालय चालू केलं त्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब राहील. आजच्या व्हिडिओतून एवढंच मित्रांनो, नमस्कार.